नमस्कार, छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार किती सीट आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएचएमएस, बीबीएससी, बीएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रल जीएमसीसी आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. जर तुम्हाला महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीबीएससी नर्सिंग तसेच बी फार्मसी त्याच्यानंतर जर या कोर्सची जर तुम्हाला लिस्ट पाहिजेत असेल तर आमच्याकडे एकदम व्यवस्थित लिस्ट भेटून जाईल. आमच्या लिस्टचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या लिस्टमध्ये गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे, त्याच्यानंतर कॉलेज कोड आहे, त्याच्यानंतर जे आहे फी स्ट्रक्चर आहे प्रत्येक कॉलेजचं किती आहे किती नाही फी स्ट्रक्चर, त्याच्यानंतर जे आहे गेल्या वर्षीचा कट ऑफ कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉलेजचा, प्रत्येक कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि तसंच सीट्स किती आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये ही सर्व माहिती तुम्हाला एका लिस्ट मध्ये भेटून शकते. जर तुम्हाला ही माहिती पाहिजे असेल तर आमच्याशी ही लिस्ट पाहिजे असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये टोटल जे आहे 22 प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत. एमबीबीएस चे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किती आहेत? 22 आहेत. त्यापैकी जे आहे की नाही एक जे आहे वेदांता पालघर आहे. त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुमचं ऍडमिशन कॅटेगरी बेनिफिटवर होते, कॅटेगरी बेनिफिटवर होते पण तुम्हाला फीस मध्ये कसलाही कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही. तिथे तुम्हाला कोणती पण कॅटेगरी असू दे तुम्हाला 17 लाख फीस भरावी लागणार, एवढं असू द्या लक्षात. त्यामुळे वेदांता पालघर चॉईस मध्ये देतावेळेस लक्ष असू द्या. दुसरं एक जालनाचं कॉलेज आहे, जालनामध्ये एक प्रायव्हेट कॉलेज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जालना. यामध्ये जे आहे की नाही हे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. यामधले पूर्ण सीट्स आहेत ओपन थ्रू पडल्या जातात, जास्त करून मुस्लिम कॅन्डिडेटला त्याच्यामध्ये प्रेफर केले जाते. तर हे दोन जर सीट सोडले तर वेदांता पालघर मध्ये 127 आहेत आणि जालनाच्या कॉलेजमध्ये 128, अशा एवढ्या सीट जर सोडल्या तर बाकी पूर्ण सीट कॅटेगरी नुसार येतं. तर चला कॅटेगरीनुसार आपण सीट मॅट्रिक्स बद्दल बोलूया. चला सुरुवात करूया. एससी कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये जे आहे 196 एवढ्या सीट्स आहेत. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीसाठी 106 प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर विजे कॅटेगरीसाठी 44, त्याच्यानंतर NT1 कॅटेगरीसाठी 38, NT1 कॅटेगरीसाठी 38, NT2 कॅटेगरीसाठी 53, NT3 कॅटेगरीसाठी 30, ओबीसी कॅटेगरीसाठी जे आहे 287 आहेत. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर एससीबीसी कॅटेगरीला 310 सीट्स आहेत. त्याच्यानंतर जे आहे ओपन कॅटेगरीसाठी 1642 एवढ्या सीट जे आहे आहेत. आता हे झालं टोटल सीट मॅट्रिक्स बद्दल माहिती. आता ओपनच्या एवढ्या जरी सीट असल्या तरी ओपनचं कसं राहतं, इयर मार्किंग थ्रू इतर कॅटेगरीला वाटप केलं जातं सीट, त्यामुळे ओपनचा कट ऑफ जे आहे जनरली हायच राहतो. हे झालं थोडक्यात माहिती सीट मॅट्रिक्स बद्दल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.